पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। भीमा मल्टीस्टेट होणार नाही, विश्वराज महाडिक यांनी दिली ग्वाही। मोहोळ तालुक्यातील एकमेव सहकारी असलेल्या भीमा सहकारी साखर कारखाना हा मल्टीस्टेट न होता तो सभासदांच्याच मालकीचा राहणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना दिली। मोहोळ, पंढरपूर व मंगळवेढा या 3 तालुक्याच्या कार्यक्षेत्रात सहकारी तत्वावर सन 1974 साली संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय भीमरावदादा महाडिक यांनी प्रतिदिन 1250 मेट्रिक टन क्षमतेचा परवाना मिळवून हा कारखाना स्थापन केला। त्याचा चाचणी हंगाम 1980 साली चालू झाला। मध्यंतरीच्या काळात गाळप क्षमता प्रतिदिन 2500 मेट्रिक टन करण्यात आली। सभासदांनी गळीत हंगाम 2011-2012 मध्ये निवडणुकीत सभासदांनी विश्वास ठेवून खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांच्याकडे या कारखान्याची एकहाती सत्ता दिली। कारखान्यास ऊसाची उपलब्धता वाढल्याने सभासद व शेतकरी यांचा ऊस हा अतिरिक्त झाल्याने तो इतर कारखान्यास गाळपास द्यावा लागत होता। याचा विचार करून गळीत हंगाम 2015-2016 साली कारखान्याची गाळप क्षमता 2500 मेट्रिक टनावरून 5000 करण्यात आली। याच सभासदांच्या विश्वासास पात्र राहून सभासद व कामगारांना जास्तीत जास्त पैसे कसे देता येतील याचा विचार करून 160 KLPD क्षमतेचा आसवणी प्रकल्प तसेच इथेनॉल प्रकल्प मंजुरी करता संबंधित विभागाकडे शासन दरबारी त्यांचे कामकाज चालू असून तो लवकरच उभारणी करणार असल्याचेही विश्वराज महाडिक यांनी सांगितले। गेल्या महिन्याभरापासून काही असंतुष्ट व्यक्ती हा कारखाना मल्टीस्टेट करणार आहेत अशी अफवा पसरवत आहेत, परंतु असे काही नसल्याचे व सभासदांनी ठेवलेल्या विश्वासाप्रमाणे कारखाना हा सहकारी तत्वावर आणि सभासदांच्या मालकीचाच राहणार असल्याचेही कारखान्याचे अध्यक्ष विश्वराज महाडिक यांनी सांगितले। तुम्ही पाहत रहा लक्षवेध न्यूज चॅनल। आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।